धनश्री डेकोरेटर्स, त्यानंतरचा दुसरा संघ आहे तो सोमजाई, तिसरा संघ ठरला आहे तो शिवशंभू आणि चौथा संघ या सामन्यातून आपल्याला मिळेल जय गणेश आणि श्री काळभैरव. या दोन संघांमध्ये हा सामना रंगेल. डीजे साऱ्या शुभेच्छा. जो संघ विजय होईल तो सेमीफायनल मध्ये दाखल होईल, जो संघ पराजित होईल तो या स्पर्धेतून बाद होईल. त्यामुळे हा सामना दोन्ही संघासाठी डू ऑर डायचा सामना आहे. प्रेक्षकांमध्ये जितू गुरव आलेले आहेत. यजमान मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली, आपण त्वरित व्यासपीठाकडे घ्यायचे. जितू गुरव, चला आता होणारा सामना जय गणेश मित्र मंडळ विरुद्ध श्री काळभैरव. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज या सामन्यांमध्ये भव्य दिव्य असे चषक आपल्याला पाहायला मिळतात. ते दर्शनभाई विचारे, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातर्फे हे चषक देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक आहे तो 21,000, द्वितीय क्रमांक 15,000 आणि तृतीय क्रमांक 7,000, चतुर्थ क्रमांक 7,000. अमोल कदम भट्टीतमाळ यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. तसेच अनिकेत मोहित यांच्याकडूनही मंडळाला 500 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. सामना रंगतोय तो श्री काळभैरव विरुद्ध जय गणेश. दोन संघांमध्ये टॉस जिंकलाय तो काळभैरव संघाने. मैदान स्वीकारले, चढाईसाठी आमंत्रण दिलंय ते जय गणेश मित्र मंडळाला. चढाईसाठी आलाय तो विराज. विराजच्या समोर आहे तो 7 चढीपेन 7 विरुद्ध 1 आणि सुंदर चढाई करतोय. पहिल्या चढाईमध्ये कर्णधाराला बाद करण्यात यशस्वी होतोय. गुण मिळतोय. जय गणेश मित्र मंडळाने खातं ओपन केलंय. त्यांना प्रत्युत्तर गजेंद्र. कडी मारल्याचा दावा करतोय. अंकुरला बाद करण्यात यशस्वी होतोय. एक गुणाची कमाई करतोय आपल्या संघासाठी गजेंद्र. त्याला प्रत्युत्तर स्वतः कर्णधार श्रवण साठे. 7 विरुद्ध 1 अशी लढत पाहायला मिळते. तो टच मारण्याचा प्रयत्न. सुंदर चढाई पाहायला मिळते. गडी बाद करण्याचा प्रयत्न होतोय परंतु रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर श्रुतिक वाणी.
6 विरुद्ध 1 अशी लढत पाहायला मिळते. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. एमटी रेड करून रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर विराज ज्यांनी या सामन्याचा पहिला गुण मिळवला होता असा खेळाडू. चढायला गेलाय तो विराज. पूर्ण मैदान हातरून सोडतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय परंतु रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर गजेंद्रच्या समोर आहे तो 6चा डिपेंड. बोनस गुण ऑन आहे. पहिल्याच चाळीत 1 गुण मिळवून दिला होता असा हा खेळाडू. संत गतीने खेळ करतोय. रिकाम्या असते आपल्या तंबूत दाखल होतोय तो गजेंद्र. त्यांना प्रत्युत्तर श्रवण डू ऑर डाय करो या मरो या इराद्याने चढायला जातोय. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. चंचल चलाक चपळ अशी चढाई पाहायला मिळते आणि सुंदर पकड. सिद्धांत आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. एक उत्कृष्ट डिपेंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे तो सिद्धांत आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. त्याला प्रत्युत्तर अस्मित डू ऑर डाय करो या मरो या इराद्याने चढायला जातोय. 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती जय गणेशच्या अंगणात. डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात चंचल चलाक आणि एक गुणांची कमाई केली आपल्या संघासाठी. विराज थोडासा मिडल लाईन क्रॉस झाला होता त्यामुळे रायडर सेफ. 1 गुण मिळतोय. चढायला गेला तो शुभम. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते शुभम याची. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. आणि सुंदर पकड. गजेंद्र आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा सिद्धांत. 3 विरुद्ध 1. संत गतीने खेळ करतोय. सुपर टॅकलची संधी आहे ती जय गणेशच्या अंगणात. रिकाम्या असतात तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर यशच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत पाहायला मिळते. एमटी रेड करून रिकाम्या असतात आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर गजेंद्र. सुपर टॅकलची संधी आहे. 3 विरुद्ध 1 असा लढत पाहायला मिळते. संत गतीने खेळ करतोय तो गजेंद्र. रिकाम्या असतात आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर यश. एमटी रेड करून रिकाम्या असतात आपल्या तंबूत दाखल होतोय. सामन्याला सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो गजेंद्र. डू ऑर डाय करो या मरो या इराद्याने सुपर टॅकलची संधी आहे. प्रयत्न करावा लागेल तो गजेंद्रला. संयम राखावा लागेल तो. जय गणेश मित्र मंडळाच्या खेळाडूंना 3 विरुद्ध 1 अशी लढत पाहायला मिळते. डू ऑर डायची चढाई आहे. रायडर बाद होतोय. 2 गुणांची कमाई. सुपर टॅकलचे 2 गुण मिळत आहेत जय गणेश मित्र मंडळाला. चढाईवर गेलाय तो अंकुर. नुकतंच प्राचरण झालंय. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया.
आणि यशस्वी चढाई 2 गुणांची कमाई केले. थोडासा इंजर्ड झालाय खेळाडू. सुंदर असा खेळ अंकुरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिल्या चढाईत बाद झाला होता, परंतु त्यानंतर संघात स्थान मिळालं आणि त्यानंतर आपल्या संघाला 2 गुणांची कमाई करून दिले. चढाईत गेला तो अस्मित बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल होते. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा अंकुर. 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे. 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती. भैरवनाथच्या अंगणात हात लांब करून घरी बाद करण्याचा प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. रिकाम्या आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा अस्मित. मागच्या चढाईत ज्याने बोनस गुण मिळवला होता असा हा खेळाडू. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते. लात मारून गडीपात करण्याचा प्रयत्न, परंतु गुण काय मिळत नाहीये. रिकाम्या असते आपल्या तंबूत दाखल. टाइम अप घेतलाय तो जय गणेश मित्र मंडळ संघाने. चढत जातोय तो श्रवण. 4 विरुद्ध 1 अशी लढत घडी मारल्याचा दावा करतोय. यशस्वी चढाई करतोय. 1 गुणाची कमाई करून देतो आपल्या संघासाठी. त्याला प्रत्युत्तर करतोय पुन्हा एकदा अस्मित. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा अंकुर. सुपर टॅकलची संधी आहे. 3 विरुद्ध 1 अशी लढत पाहायला मिळते. 1 गुणाची कमाई करून देतो आपल्या संघासाठी. दुसरा गडी 2 गड्यांची कमाई केली आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा अस्मित. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न. सुंदर खेळ आतापर्यंत दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चढत गेले तो अस्मित. एकमेव असा खेळाडू आपल्या संघाला गुण मिळवून देईल का, परंतु सुंदर चढाई. बोनस प्लस पॉइंट. 2 गुणांची कमाई केली. टाइम अप घेतलाय तो श्री काळभैरव संघाने. टाइम अप ओव्हर झालेत पहिल्या हाफचे. चढत जात आहे तो अंकुर, ज्यांनी या सामन्यात रंगत आणले असा खेळाडू अंकुर यशस्वी चढाई करतोय. 1 गुणाची कमाई करून देतो आपल्या संघासाठी. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा अस्मित. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय का पाहूया. बोनस गुण सोडलाय. एकमेव खेळाडू आहे, पाहूया आपल्या संघाला ऑलआउट पासून वाचवेल का अस्मित. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते.
आणि सुंदर पकड पाहायला मिळते. अशा तऱ्हेने ऑल आउट होतोय तो. भैरवनाथ संघ ऑल आउट म्हणजेच कबड्डी तो ऑल इन असा होतो. सुंदर खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. टाइम ऑफ ओव्हर झालेत. दोन्ही संघांचे पहिले हाफचे टाइम ऑफ ओव्हर झालेत. चढारे जातोय तो श्रवण. श्रवणच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. संत गतीने खेळ करतोय तो श्रवण. चालू सामना संपल्यानंतर होणारा पहिला सेमीफायनलचा सामना शिवशंभो विरुद्ध सोमजाई. हॅलो. शिवशंभो क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सुशांत गुरव, कृपया स्टेजवर यायचं आहे. सुशांत गुरव. चढर गेलाय तो अंकुर. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल झालाय. सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. विश्रांतीपर्यंतच गुणफलक 13-9. जय गणेश मित्र मंडळ 13 गुण 9 गुण आहेत श्री काळभैरव या संघाचे. यानंतर होणारा पहिला सेमीफायनलचा सामना शिवशंभो विरुद्ध सोमजाई. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. या सामन्यात जो संघ विजय होईल तो खेळेल दुसरा सेमीफायनलचा सामना धनश्री डेकोरेटर्स या संघासमोर. अतिशय सुंदर अशी मेजवानी या आमच्या कबड्डी क्रीडा रसिकांना मिळाली. ती शिवतेज मित्रमंडळाच्या वतीनं हे प्रीमियम लीग इथे रंगतंय आणि प्रत्येक खेळाडू याच्या अगोदर आपण शहर मर्यादित सामने आपण पाहत आलेलो आहोत. परंतु आता या प्रत्येक संघ नायकाने हे खेळाडू विकत घेतलेले आहेत. त्यानुसार हे खेळाडू स्वतःची बाजी मारतायत आणि आपल्या या कबड्डी क्रीडा रसिकांना खरोखरच हे उत्तम असे सामने पाहायला मिळते. ते या शिवतेज मित्रमंडळाच्या वतीनं या मंडळाचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. खरोखरच सुंदर असं आयोजन नियोजन पाहायला मिळते ते या मंडळाकडून. रिकाम्या आपल्या तंबूत दाखल होते. त्याला प्रत्युत्तर अंकुर माळी. 6 विरुद्ध 1 अशी लढत पाहायला मिळते. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते अंकुर याची. रिकाम्या आपल्या तंबूत दाखल होते. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा अस्मितच्या समोर आहे तो. 7चा डिपेंड. बोनस गुण ऑन आहे. सुंदर सुंदर पकड पाहायला मिळते. बोनस गुण घेतला परंतु स्वतः बाद झालाय. बोनस गुण घेतला स्वतः बाद झालाय. सुंदर पकड विराज आणि त्याच्या साथीदारांकडून पाहायला मिळाली.
सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो अंकुर. अंकुरच्या समोर आहे तो 5चा डिफेंड. सुंदर खेळ आतापर्यंत दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पहिल्या 5 मिनिटांमध्ये पाहायला गेलं तर भैरवनाथ संघ आघाडी होता. त्यानंतरच्या 5 मिनिटात जय गणेश मित्र मंडळाने आघाडी घेतली आणि आघाडी अजूनपर्यंत कायम ठेवली आपल्या संघात. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल होते. त्यांना प्रतिउत्तर मिहीर एमटी रेड करून आपल्या तंबूत दाखल होते. त्यांना प्रतिउत्तर स्वतः कर्णधार श्रवण. डू ऑर डाय, करो या मरो या इराद्याने चढायला जातोय. 5 विरुद्ध 1 अशी लढत. 2 गुणांची कमाई केली. दोन गुणांची कमाई केली श्रवण यांनी आपल्या संघासाठी. टाइम ऑफ घेतलाय तो जय गणेश मित्र मंडळाने. चढायला जातोय तो श्रुतिकच्या समोर आहे तो. 7चा डिफेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत पाहायला मिळते. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते. उजव्या कोपऱ्यात, मधल्या कोपऱ्यात, पुन्हा उजव्या कोपऱ्यात, पुन्हा डाव्या कोपऱ्यात चंचल चलाक चपळ अशी चढाई. परंतु गुण काय मिळत नाही. या प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय तो श्रुतिक. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रतिउत्तर पुन्हा एकदा अंकुर. सुपर टॅकलची संधी आहे ती भैरवनाथच्या अंगणात. 3 विरुद्ध 1 अशी लढत पाहायला मिळते ती श्री काळभैरवच्या अंगणात. संथ गतीने खेळ करतोय तो अंकुर. रिकामे असता आपल्या तंबूत दाखल होते. त्यांना प्रतिउत्तर श्रुतिक वाणी. डू ऑर डाय, करो या मरो या इराद्याने चढायला जातोय. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल होतोय. त्याला प्रतिउत्तर श्रवण. सुपर टॅकलची संधी आहे. प्रयत्न करावा लागेल आणि सुंदर चढाई. 2 गुणांची कमाई केली श्रवणने आपल्या संघासाठी. प्रयत्न चांगला होता परंतु तिसऱ्या साथीदाराने साथ दिली नाही. त्याचा परिणाम 2 गुण मिळत आहेत. त्यांना प्रतिउत्तर श्रुतिकच्या समोर आहे तो. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न श्रुतिक यांचा. चढायला गेलाय तो श्रुतिक. आपल्या संघाला ऑलआउट पासून वाचवेल का अशा तऱ्हेने बोनस गुण घेतला परंतु स्वतः बाद झाला. ऑलआउट होतोय तो श्री काळभैरव संघ. ऑलआउट म्हणजेच कबड्डीत ऑल इन असा होतो. अमय कर्देकर यांच्याकडून अंकुरसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलंय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. संवेद मोहित यांच्याकडून अंकुरसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलंय. सामना संपाला शेवटची 5 मिनिटे. 13-22 असा गुणफलक पाहायला मिळतोय. एमटी रेड करून रिकामे असतात आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रतिउत्तर गजेंद्र. आता मात्र गजेंद्रला सुपर डुपर रेड करावी लागेल. बोनस गुण ऑन आहे परंतु चढायला गेलाय तो. विराज. सद्ध गतीने खेळ करतोय तो विराज.
संत गतीने खेळ करतोय तो विराज. रिकाम्या असतात तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा गजेंद्र. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर अंकुर. डू ऑर डाय. आता मात्र सुंदर पकड. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. चढाईसाठी जात येतो गजेंद्र. गजेंद्रच्या समोर आहे तो. 6चा डिपेंड. बोनस गुण ऑन आहे. सुंदर असा खेळ. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल होतोय त्यांना प्रत्युत्तर श्रवण साठे. श्रवणच्या समोर आहे तो. 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत पाहायला मिळते ती श्री काळभैरवच्या अंगणात. संत गतीने खेळ करतोय. श्रवण साठे याला रामा जाधव यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. एमटी रेड करून आपल्या तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर गजेंद्र. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल होते त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा श्रवण. सामना संपाला शेवटची 3 मिनिटं जाहीर केलेत पंचांनी. सामना संपाला शेवटची 3 मिनिटं जाहीर केलेत पंचांनी. गुणफलक आपल्या सर्वांच्या समोर 17-22 असं गुणफलक पाहायला मिळतोय. संत गतीने खेळ करतोय तो श्रवण. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल होतोय. टाइम अप घेतलाय तो श्री काळभैरव संघाने. काळभैरव संघाचे टाइम अप ओव्हर झालेत. सामन्याला सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो आणि सुंदर प्रयत्न. सुंदर प्रयत्न परंतु अपयशी ठरतोय. त्यांना प्रत्युत्तर. थर्ड रेड आहे. थर्ड रेड आहे. आणि सुंदर पकड. सुंदर पकड. श्रवणला बाद करण्यात यशस्वी. त्यांना प्रत्युत्तर अस्मित. सामना संपाला शेवटची 2 मिनिटं. 1 गुणाची कमाई करून त्यांना प्रत्युत्तर अंकुर. सुंदर खेळ आतापर्यंत दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. संत गतीने खेळ करतोय अंकुर. एमटी रेड करून रिकामे असते आपल्या तंबूत दाखल होते तो अंकुर. आता मात्र टाइम अप ओव्हर झाले दोन्ही संघांचे. चढत जातोय तो गजेंद्र. 5 विरुद्ध 1.
सुपर डुपर रेड करावी लागेल आणि 5-7 गुणांची कमाई केली. 7 गुणांची कमाई केली. 7 गुणांची कमाई केली गजेंद्रनी. आता मात्र सामन्याला कलाटणी देणार. 2 गुणांची कमाई केली अंकुर यांनी. खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय. चढायला गेलाय गजेंद्र. दोन्ही संघ खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय. अजिंक्य भाटकर यांच्याकडून अंकुरसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलंय. सुंदर खेळ आतापर्यंत दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सुंदर चढाई. त्यांना प्रत्युत्तर. सुंदर सामना पाहायला मिळतोय. सामना संपलाय. सामना बरोबरीत. सामना बरोबरीत संपलाय.